सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी। राज्यात आता 328 नवे मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत आणि प्रत्येकी एका कंपनीला मद्य विक्रीचे हे परवानगी दिले जाणार आहेत। परवाने भाड्याने देण्याची कंपन्यांना मुभा असणार आहे। तर विदेशी मद्य निर्मिती परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीच्या अध्यक्षपदी आहेत, तर कॅपोविटेज या मद्य निर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी जय पवार आहेत। आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा आहे असा आरोप अंजली दमान यांनी केलाय। तर महाराष्ट्र हा बेवड्यांचा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, राज्यात आता 328 नव्या मद्य विक्री परवाने दिले जाणार आहेत आणि या संदर्भात आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत। या संदर्भात काय अधिक माहिती आहे? नक्कीच दीपाली, थोडंसं याबद्दल माहिती द्यायचं झालं तर 1974 नंतर महाराष्ट्रामध्ये नवीन परवाने हे मद्य विक्रीसाठी किंवा मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना देण्यात आलेले नव्हते। नुकतेच हे जी चर्चा आलेली आहे की 328 नवीन परवाने हे देण्यात येतील, तर तसं नसून ते ट्रान्सफर करण्याचे जे अर्ज आहेत ते हे सगळ्या 328 हा आकडा आहे। त्याच्यावरती आजच पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलं की जे काय महाराष्ट्रामध्ये होत आहे ते नियमांमध्ये होत आहे। जर ट्रान्सफर जरी करायचं असेल तरी देखील ते नियमात होत आहे। त्यानुसार त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की दुसरे राज्यांमध्ये परवान्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे। जर महाराष्ट्रातली ती संख्या बघितली तर ती बाकीच्या राज्यांपेक्षा कमी आहे। त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते, त्या गटाचे नेते त्यांनी संजय राऊत यांनी आरोप केलेला होता की संदीपन भुमरे यांना एका दिवसात तो परवाना ट्रान्सफर करून मिळाला होता आणि जेव्हा हा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आलेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की असं काही झालेलं नाहीये आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी जे राज्य उत्पादन शुल्काचे जे आयुक्त आहेत देशमुख, त्यांना त्वरित फोन करण्यात आलेला होता। त्यांनी टाईमलाईन सुद्धा त्याच्याकडे वाचून दाखवलेली होती। तिकडे त्यांनी हे देखील दाखवून दिलं की जवळपास 1 ते 1.5 वर्ष सगळा तो जो ट्रान्सफरची जी प्रोसेस असते त्याला तो लागलेला होता। तर मग एकंदरीत हे जे 328 हा जो आकडा आहे हे खरं तर परवाने ट्रान्सफर करण्याच्या ह्याच्यात किंवा ते अर्ज आलेले आहेत त्याचा आकडा आहे। तो आत्ता सद्यस्थितीला 1974 नंतर मद्य विक्रीचे जे परवाने आहेत, नवीन परवाने, ते अजून तरी दिलेले नाही आहेत। दीपाली, धन्यवाद रेवती या सगळ्या संदर्भातल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।